नमस्कार. आज आपण कोकराळ या ठिकाणी आलेलो आहे. जय हनुमान कुस्ती आखाडा कोकराळ आपण या ठिकाणी वाचतोय. आणि या गावातील एक आदर्श पैलवान आपल्या सोबत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आदर्श बनलेले आहेत पैलवान. तर आपण त्यांच्याच मुखातून त्यांचा परिचय करा. नमस्कार, माझे नाव सागर नवनाथ सावंत आहे आणि मी आता चारधाम पैदल यात्रा करून आलेलो आहे. 1 तारखेला मी लक्ष्मीपूजन दिवशी माघारी आलो. पण चारधाम जात असताना रोहनभाऊनी जो प्रवास ऐकण्यासाठी आलेले आहेत, तर मी त्यांना सांगू इच्छित. तर प्रवास करताना मला खूप म्हणजे असे अनुभव बी आहेत आणि ते मी आता सांगणार आहे. प्रवास करताना ज्या ज्या ठिकाणी मी जायचो, ज्या त्या ठिकाणी मी जात असताना माझा मुक्काम पहिल्यांदा मेन म्हणजे हनुमान मंदिरातच झालाय माझा. ते एक माझ्यासाठी लय मोठं म्हणजे एक अस्मरणीय दिवस आहेत ते. आणि जात असताना म्हणजे पूर्ण प्रवासमध्ये कुठलीही अडचण न येता भगवंताच्या पूर्ण निष्ठेवर मी घरून जातानाच मी गेलेलो. पहिल्यांदा बॅग घरून जाताना पहिल्यांदा आम्ही दोघं मित्र, आमचे मित्र आपले प्रसाद गुरु म्हणून आहेत, ते माझ्या संगती होते. तुमच्या बरोबर सोबत होते? जे माझ्या सोबत होते. आणि यात्रा पूर्ण केली. त्यांनी बी यात्रा पूर्ण केली. आणि परत शनी शिंगणापूर मधून एक त्यांचाच मित्र, एक हर्षद गाडगे म्हणून, तेही त्यांनी माझ्यासोबत म्हणजे यात्रा त्यांनी पूर्ण केली. असे आम्ही तिघे. आणि परत एक आजोबा, सातपुत्या पर्वत म्हणून रांग आहेत, तिथून एक आजोबा आलेले. असे आम्ही 4 जणांनी यात्रा पूर्ण केली. पण आपला प्रवास कोकराळपासून पायी झाला आणि माझा टोटल प्रवास चारधाम, पंचकेदार आणि पूर्ण जे देवस्थान आहेत म्हणजे त्यातले आजूबाजूचे, असा सगळा म्हणजे 4350 किलोमीटर प्रवास पूर्ण पायी झाला. तर मंडळी, आपण बघू शकता की आज 200 मीटर चालायचं म्हणलं तरी आपण आज गाडीचा वापर करतोय. पण तब्बल या 21व्या शतकामध्ये 4350 किलोमीटर पायी चालणं ही सोपी गोष्ट नाही. आणि यासाठी अखंड साधना, तपश्चर्या, आणि तो एक पैलवान करू शकतो. आणि एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व इतकं सहन करू शकतं, हे आज आपण बघू शकतो की अतिशय धकाधकीचं जीवन आहे. आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये हा विचार देखील येणं की पैदल यात्रा आपण चारधाम करावी, एक मोठी यासाठी ऊर्जा लागते. आणि ती खऱ्या अर्थानं एक पैलवान साध्य करू शकतो. तर आपल्या समोर एक जिवंत उदाहरण आहे. अनेक या महाराष्ट्रातले एक असं उदाहरण की अनेकांनी आदर्श घ्यावा असे युवा उद्योजक आहेत. त्याबरोबर असे सागर भाऊ आहेत. तर आपल्याला तुमची सुरुवात कशी झाली? तुम्हाला कुस्तीची आवड कुठून लागली? दोन आम्हाला सांगा. कुस्तीची आवड गावात शाळेत असताना एक माझे मित्र 2-3 आहेत, म्हणजे अमोल चव्हाण असतील, परत बंडा माने असतील. ते पहिले पैलवान म्हणजे करायचे ते गावी. तर ते जात असताना त्यांनी असंच तालमीत घेऊन यायचे. मग त्यांच्यापासून जे आवड, परत अश्विन सावंत आहेत, म्हणजे असे जे म्हणजे त्यांच्यामुळं आवड निर्माण होत होती. त्यांच्यावर कुस्त्याला बी मैदानाला जात असताना, परत खेळत जात असताना बाहेर 10वी झाल्यावर बाहेर जायचं घरच्यांनी, आजोबांनी ठरवलं. आजोबा असणे आवड खूप. मग आजोबांनी कुणाला मग असे अधिक तथ्य आहेत, विकास तात्यांपासून जाऊन मग विकास तात्यांना आम्ही सांगलीला गेलो. सांगलीला भोसले तालमीमध्ये गेलो. भोसले तालमीमध्ये मी मग तिथं संभाजी सावडेकर वस्ताद आहेत, असं मग तिथं सगळ्या भेटत मग तिथं सांगलीत आम्ही मल्ल सम्राट विष्णुमल सावडे त्याचे ग्रॅज्युएट मल्ल होते. आणि एक सुशिक्षित मल्ल म्हणून त्यांची ओळख संपूर्ण जगभरामध्ये होती.
अशा भोसले शाळेमध्ये आपण हो. कुस्ती प्रशिक्षणासाठी गेला. मग पाटणा शहाजीनाना असतील, परत पांडुरंग मांडवे, बाबू, प्रशांत शिंदे आम्ही पार्टनर होतो. मग त्यातला कालावध आम्ही बरेचसेच एक मी 8 वर्ष मी तालीम केली तिथे सांगलीत. 8 वर्ष तालीम केली. इंजुरी झाल्या हाताला, ही दुखापत, लिगामेंट माझ्या झाल्यामुळं मी परत खेळू शकलो नाही. मग मी जोड आपली किती पर्यंत झाली कुस्तीची? सगळ्यात जोड माझी कुस्ती 2-3 नंबरला झाली, म्हणजे अशी 4 नंबरला आपले बरेचसेच आपलं उत्तम मगर यांच्यावर बी झालेले, परत आणखीन सुहास गुजर यांच्यावर झालेले, परत आणखीन आणि अशा बरेच धीरज वर बी झालेले, धीरज पवारवर, पिंपरीचे धीरज, अशा बऱ्याच धीरजची माझी गावातच कुस्ती झालेली. गावात झालेले अशा बऱ्याच झालेले कुस्त्या. हा, बऱ्याच जोडी म्हणजे आपलं एवढं बी नाही, पण आपलं ते आहे चांगली प्रामाणिक पण आहे. कारण अनेक जण म्हणतात मी महाराष्ट्राचे चॅम्पियन आहे, पण हा महाराष्ट्र चॅम्पियन हा अधिवेशन पहिल्या 3 क्रमांकामध्ये असतात तरच त्याला म्हणलं जातं. तुम्ही आता महाराष्ट्र मुलाखतीच्या आधी सांगितलं मी महाराष्ट्र चॅम्पियन नाही, प्रामाणिकपणे सांगताय हे आमच्यासाठी फार महत्वाची. छोटासाच पहिलवान होतो मी, एवढा म्हणजे मला म्हणजे मोठा बी नाही, पण मातीशी कंटिन्यू प्रामाणिकपणा पहिल्यापासून माझा राहिलाय आणि राहणार बी कंटिन्यू. मी अजून पहिलवानकी सोडून आल्यापासून बी, मी गावी आल्यापासून पण माझ्या वैयक्तिक मी मातीसाठी सेवा काय होईल म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त 4 वर्ष लागोपाठ मैदान मी भरविता तुम्ही बघताय. आणि अनेक मला जेवढी मला सेवा करता येते मातीची मी प्रामाणिकपणे करतो. परत जे आमच्या गावातली जी मुलं आहेत ती काय जे असे आहेत त्यांच्यासाठी बी मी जेवढं करता येते माती जेवढं म्हणजे प्रयत्न करता येते तेवढं मी करत असतो. आणि बऱ्याचशाच गोष्टी असतात ज्या मातीशी जे प्रमाण राहिलं काही कमी पडत नाही, ते मी पहिल्यापासून उदाहरण बघितलेले आहे. मोठ्या पहलवानची जी चांगले आहेत त्यांचे बी मी उदाहरण बघितलेले आहे. आणि अशाच गोष्टी मला बी काही कमी पडत नाही. माझे बी उद्योगामध्ये बिझनेस माझे बी भरपूर झालेले आहेत गावाला आल्यापासून. आणि ते बी म्हणजे मी विचार बी केला नव्हता की मी बाबा माझ्या एवढं मला असं बिझनेस भेटतील. माझे फ्लॅक्स मिशन आहेत बॅनर काढण्याचे, ते एक मिशन आहे माझ्याकडं. परत पाण्याचे ॲक्वाचं बी आहे, माझं हॉटेल बी आहे आता. आणि आता एक पोल्ट्री फार्म बी झालेला आहे माझा. आणि मी आता खडी क्रेशरचं चालू करणार आहे, ते बी होईल लवकरच. असे बरेचसे उद्योग म्हणजे मातीशी जे प्रामाणिक राहील ना त्याला काहीच कमी पडत नाही. हे लय मोठं म्हणजे एक अनुभवी म्हणजे मी सांगू शकतो. आणि ते म्हणजे आपण म्हणजे माती काहीच कमी पडून देतं, म्हणजे आपल्या आई आपल्याला लेकराला काहीच कमी पडून देणार नाही, मी प्रत्येक पैलवानाला सांगू शकतो. फक्त तुम्ही प्रामाणिक कष्ट करा, प्रामाणिक तुम्ही जेवढं म्हणजे ज्या दिवशी म्हणजे असं होऊ नये की आपण तालमीत राहिलंय आणि झोपून दिवस काढले, समजलं का? तालमीत राहिलो आणि झोपून दिवस असं राहिलं तुम्ही भलं ना पैलवान बनवा, पण आपल्याला असं मनाला वाटलं पाहिजे आपण भरपूर कष्ट केलं, ते नशिबात नाही भेटलं तरी चालेल, पण ती माती तुम्हाला आज ना उद्या त्या कष्टाचं फळ 100% नंतर देणार आहे. कारण आपल्याला सांगतात की एखादा पैलवान किती मोठा होईल किती नाही हे सांगू शकत पण ते लाल माती तुम्ही केलेलं कष्ट ते तुमचं कधी सुद्धा वाया जाणार आहे. तुम्हाला व्यवसाय उद्योगात कुठे ना कुठे जरी तुम्हाला यश भेटणार. आणि संपूर्ण म्हणजे सांगायचे की आज या ऋषीमुळेच्या संतदाना देशाला आज वृद्धाश्रमाची गरज पडते. आणि त्या ठिकाणी आज पैलवान शेतकरी एकमेव असेच आहे की त्यांचे आई वडील आज वृद्धाश्रमात नाही. इतकी चांगली शिकवण आणि वारकरी संप्रदाय एक आहे की इतकी चांगली शिकवण या लाल मातीमध्ये वारकरी संप्रदाय शेतकरी कुटुंबामध्ये मिळते. हे भाग्य आहे, कारण मरण हे अटळ आहे, पण आपण या धर्तीवरती कसं राहतो कसं वागतो आणि तरुण पिढीला काय आदर्श ठेवतो हे महत्वाचं आहे. आता त्याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे ते सागरराव, कारण त्यांनी प्रामाणिकपणे आपल्यावर बातचीत करतायत. आणि भोसले शाळेत गेल्यानंतर आपल्या आदर्श पैलवान कोण होते त्यांच्याकडे बघून तुम्ही तसे महिन्यात वाटायचे? विनोद देसाई म्हणून आहेत कवठेपिरांचे, भरपूर ते म्हणजे सहकार्य बी करायचे. परत पांडुरंग मांडवे, मोठे पांडुरंग मांडवे
असे ते कंटिन्यू म्हणजे असे नाही आपले सांगायचे कंटिन्यू असं तर शहाजी नाना वारंवार आपल्याला म्हणजे सांगत होते म्हणजे असे बरेचसे परत बरेचसे तिथं पैलवान मोठे म्हणजे त्या टायमिंगला म्हणजे तात्या होते तात्या बी नुकतीच त्यांचे संपले पण ते बी मार्गदर्शन भरपूर करत होते असे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर करत सराव करत होतो मी विकास तात्या आणि तुमचं गाव जवळपास एक दोन दोन किलोमीटर दोन किलोमीटरचं गाव आहे. तात्यांच्या सान्निध्यात तुम्ही लहानपणापासून हा परत अधिक तात्या बी वारंवार आपलं सल्ला अधिक करायचे तात्या. असे भरपूर प्रेम करणारे म्हणजे वस्ताद लोक भेटायचे आणि त्यांचं जेवढं त्यांचं म्हणजे काय गायडन्स आहे त्यांचं मार्गदर्शनाखाली मी प्रॅक्टिस आणि आज खाण्याचं. चारधाम यात्रेला जायचं आज अनेकांना वाटतंय कोण रेल्वे विमानाचा आपापल्या सोयीस्कर पद्धतीनं आज यात्रा पूर्ण करतात पण पायी चालण्याचा आपल्या संकल्प कसा काय मनात आला की आणि हे आपण करू शकतो हे तुम्हाला असं कधी वाटलं ना काय विचार कधी आला तसं काहीच नाही मी एक त्या यात्रेचा एक निमित्तच आहे ही यात्रा म्हणजे माझ्या कल्पना कशी झाली मी दरवर्षी आपले कुलदैवत ज्योतिबाला दरवर्षी मी पायी जातो कोल्हापूरला मग वर्षातून मी एक बार जाईन पण मी पायी जातो जवळपास 150 किलोमीटरचा 130 किलोमीटर आहे इथून कोल्हापूर पण मी दरवर्षी कोल्हापूरला कंटिन्यू म्हणजे एक असंच कल्पना आली की आपल्याला एक परिक्रमा कोणती तरी एक मोठी करायची मग असंच बसलेलो आणि कल्पना आली की केदारनाथ असं जाताना ते स्टेटसला एकदम बघितलं केदारनाथचा लोगो दिसला मग लोगो दिसल्यावर म्हणलं आपण केदारनाथातून टाईप केलं किती आहे तर ती 2500 किलोमीटर दाखवलं डायरेक्ट नॉनस्टॉप पण तसं नाही 4 धामचं आम्ही टाकले नव्हतं मग परत सगळे बघितले ते तर 4300 असं किलोमीटर 50 भरलं आमचं सगळा प्रवास झाला महाभारतामध्ये युद्ध झाल्यानंतर सगळा पांडव मोक्ष प्राप्तीसाठी त्या देवभूमीमध्ये गेले आणि संपूर्ण देवभूमी तुम्ही फिरलाय आणि तुमच्या मागाशी बोलण्यात ना की ज्या मार्गे पांडव गेले तो मार्ग सगळा तुमच्या घडलेला आहे जो म्हणजे पांडवांनी जो मार्ग स्वीकारला म्हणजे त्या वाटेने गेले त्याच वाटेने आमचा प्रवास सगळा घडलेला आहे आणि ते आम्हाला कल्पना जेव्हा ते आम्ही गावातून ज्या जंगलातून पार होऊन यायचो तेव्हाच ते लोक म्हणायचे ह्या दिशेने पांडव आले आम्ही तसे जंगलातून 150 किलोमीटर हनुमान चट्टी म्हणून आहे गंगोत्रीचं दर्शन केल्यावर खाली लागते हनुमान चट्टी तर हनुमान चट्टी बसून आम्ही त्या जंगलातून जाताना त्या जंगलातून पार करून आल्यावर खाली गाव लागतं ते एक बुडा केदार म्हणून तर बुडा केदारवरून आल्यावर आम्हाला त्यातले लोक म्हणले ह्याच वाटाने 5 पांडवांनी आलेले होते मग तर बुडा केदार म्हणून तर महादेवाने बुडा दर्शन म्हणजे म्हातारपणी बुड हे दर्शन दिलेले होते पण ते पांडवासनी ओळखता आले नाही त्यामुळे ते आधुज होऊन परत केदारनाथला गेले मग तिथं परत पांडवासनी कळाले की हेच महादेव होते मग परत तिथून प्रवास त्यांचा केदारनाथच्या दिशेने झाला असेच बरेचसे त्या आपल्याला म्हणजे अनुभव बी आले आणि त्यांच्याच दिशेने आमचा प्रवास झाला हे भगवंताची भरपूर लीला मी बघायला भेटली आणि जाता असताना मी एक सांगू इच्छितो जात असताना आम्ही मित्रांनी ठरवलेलं दोघांनी की जात असताना घरून 1ही रुपया न घेता आणि आपले फक्त कपडे हे बाहेर पडायचे आणि कारण की सगळे तयारी पैसे बी घेऊ शकलो असतो सगळं करू असतो पण भगवंताची लीला बघता आली नसती मग आम्ही म्हणलं चालेल आम्ही निश्चय केला आणि जी तसं ठरवल्याप्रमाणे आम्ही चाललो प्रवास आणि जात असताना असे एकही दिवस नाही राहिले की बाबा आम्ही उपाशी राहिलोय बाबा कुठं अडचण आली प्रत्येक ठिकाणी आमसनी कोण ना कोणतरी भगवंताच्या कृपेने भेटत जाणं परत कोण ना कोणतरी सोय करणं जंगलात असलो तर मेंढरीवाला येणे म्हणजे एक ती मोठं एक घेण्यासारखं म्हणजे माझ्यासाठी एक लय मोठी ते गोष्ट आहे म्हणजे ते भरपूर अनुभव एक आला मला हा प्रवास किती दिवस हा प्रवास तसा पूर्ण 4 महिने प्रवास झाला पण प्रवास आम्ही नियोजन केलेलं 1-2.5 महिन्यात होईल प्रवास म्हणून पण तसे काही झाले नाही प्रवास वाढला आणि ते वाढल्यामुळे आम्ही ते पंचकेदार केल्यामुळे आमचा प्रवास वाढला
मग असे सगळे मिळून आमचे टोटल 4 महिने गेले प्रवासमध्ये. पण तुम्हाला असा विचार आला नाही का की बाबा एक उत्स्फूर्तपणे आपण एक आठवडाभर झाला परत तुम्हाला वाटलं नाही की आपण निर्णय घेतलाय हा बरोबर? हा, पूर्ण तसे काहीच वाटले नाही. भगवंताच्या प्रत्येक जसं मोहर एक एक दिवस वाढेल तशी भगवंताची भरपूर लीला बघायला भेटायला लागली. आणि भरपूर मेन म्हणजे हनुमंताची भरपूर कृपा पहिल्यापासून संगती कायम असल्यामुळं आणखी हनुमंताचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या मंदिरामध्ये मुक्काम, ती परत माणसं येणे, परत सगळी सोय करणे, ती वेगळाच भाव हनुमंत रायाच्या कृपेने बघायला भेटला. आणि ती मातीशी जी नाळ आहे ती तर मला म्हणजे अनुभव आहे भेटले. तुम्ही सांगितलं की चारो युग प्रताप तुम्हाला मारुतीराय. हो. आणि मारुतीराय चिरंजीव आहे. प्रत्येक जायच्या खेडोपाड्याला आज मारुतीचं मंदिर आहे, कुठेही जावा तुम्ही. आणि तुम्ही सांगितलं की माझा जो मुक्काम असायचा तो शक्यतो मुक्काम झाला तर मारुतीच्या मंदिरात. हो, हनुमान मंदिरात. एक लीला आहे. हो. आणि बऱ्याचशाच अशा गोष्टी म्हणजे जात असताना आमच्यावर 2-2, 3-3 दिवसाला एक कुत्र बदलून असायचं. ते एक आमसनी भरपूर म्हणजे म्हणजे एक आमच्यावर एक सेवेकरी एक असल्यागत म्हणजे ते एक आमसनी अनुभव आहे भेटले. आणि असेच जे पेपरला जाताना बातमी पडलेली आणि असेच माझे मित्र म्हणजे असे माहित नसताना कुरवलीचे मेडिकल म्हणून मकरंद नाना म्हणून आहेत, ते बी वारंवार कॉल करणार सागर. म्हणजे असे बरेचसे माणसं म्हणजे कॉल करत करत कॉन्टॅक्ट होत गेला. आणि ते एक प्रेरणा माझ्यासाठी मोठ्या देत होते. आणि त्या नादानं उत्सुकपणे आम्ही जर रोज अंतर तोडत ते म्हणजे समजत नव्हतं. असं काही प्रसंग आला असेल की आपल्याला की फार मोठं जंगली इलाका आहे, हिंस प्राणी आहे आणि तिथं दिशा कुठली सापडत नसेल तर तुम्हाला काय व्हायचं? कसं काय? जंगलातून जात असताना आता 300 किलोमीटर जंगल दूर आहे. 300 किलोमीटर म्हणजे फार अंतर. आणि त्या आपण तर म्हणजे काय कल्पना नाही, मॅप चालत नाही, काय नाही. तर आम्ही त्या जंगलातून जात असताना आम्ही दोघंच होतो. तर त्या जंगलातून हर्षवर्धन गाडगे आणि मी, आम्ही ह्या दोघंच प्रवास जंगलातून आमचा झाला. तर ह्या प्रवास करताना त्या कल्पना नाही, जर ॲप चालत नाही, जर वाट माहीत नाही, तर काय ना काहीतरी दिशा म्हणजे कुत्रं त्या दिशेनं मोहरं येणार, तर कुत्रं नसलं तर ती एक लाल कापड तर 100% त्या झाडावर असलेलं असायचं. म्हणजे एक आमासनी काय ना काहीतरी एक काय म्हणते खून एक प्रकार भगवंत दिशा म्हणजे होऊन द्यायचा. आणि त्याच दिशेनं एकदा बी आम्ही चुकलो नाही परत दिशेनं त्या. परत आम्ही जंगलात मुक्काम केलं तरी कुठली अडचण नाही आली, हिंसक पक्षी होतं अशी कधी. आणि भीती बी थोडी बी वाटली नाही. त्या आता आम्हासनी आल्यावर प्रवास करून आल्यावर असं वाटतं की आम्ही ते पार कसं केलं. म्हणजे एवढं त्या ह्याच्यात भगवंताने आम्हासनी नुसतं एक ही केलेलं म्हणजे एक काय म्हणतात त्याला एक पूर्ण कशी म्हणतात त्याला तुला निमित्त घडवून आणायचं म्हणजे अशा पूर्ण गोष्टी अनुभवायचं तर भगवंताची पूर्ण कृपा बघायला भेटली. आणि जसं गेलो तसं त्याचे पाग निष्ठावंत म्हणजे त्यांनी पाग 4 धाम पार करून झाल्यानंतर आम्हाला हे 4 धाम आम्ही पूर्ण केले. भरपूर आनंद झाला 4 धाम झाल्यानंतर. आणि परत त्याच्या संदर्भात आम्ही पंचकेदार बी केलं. पंचकेदार म्हणजे महादेवाचे भरपूर तुंगनाथ म्हणून सगळ्यात महादेवाचं वर्चस्व ठिकाण आहे, उंच ठिकाण आहे, त्याचं बी दर्शन घेतलं. असे भरपूर त्या उत्तराखंडमध्ये सगळ्यात जेवढे मेन देवस्थान आहेत त्यांचे भरपूर दर्शन आम्ही मध्य महेश्वरला गेलो. असे अनेक दर्शनं लाभले आम्हासनी नशिबाला. आणि खूप आनंद आणि एक अनुभवी प्रवास झाला. आणि तुम्ही म्हणला तसं एक निमित्तच होतो, ते भगवंताला चॉईस करायचं होतं म्हणून त्याने चॉईस करून आम्हासनी नेलं. आणि बरेचशाच गोष्टी अशा घडल्या. त्यामुळं मी अनेक वेळा म्हणेन तुम्ही जेवढं प्रामाणिक राहाल चांगले काम करत आहात तुम्हाला कुठल्याच गोष्टी म्हणजे कमी पडणार नाही. आणि तुम्ही आनंदी कंटिन्यू राहणार. ही मोठी त्यात खतंग म्हणजे हीच नाही गोष्टच नाही ते असे विषय. तुम्ही एक विषय आणि खऱ्या अर्थाने या तरुण पिढी पुढे एक आदर्श तुम्ही आज निर्माण केला. बरोबर. तर पुढील पिढीला काय सांगाल, काय संदेश द्याल? पुढच्या पिढीला मी एकच सांगेन जाईन, तुम्ही
ते कार्य स्वप्न म्हणजे तुमच्या डोक्यात आता काय सगळे पैलवानच्या म्हणजे क्षेत्रात नसतात, भलं इतर कुठल्या म्हणजे भरतीच्या क्षेत्रात असतात का आणखीन काय कोणाला व्यवसाय उद्योग आहे. कोण व्यवसाय उद्योग जे जे काय करणार आहेत ते तुम्ही म्हणजे प्रामाणिकपणानं कुठली बी गोष्ट केली तर ते तुम्हाला भेटणारच आहे, त्यात काही शंका नाही. फक्त प्रामाणिकपणामध्ये तुम्ही बेनव्यसनी राहा. तुमचे शरीर तुमचं म्हणजे आरोग्य तुम्ही कंटिन्यू भलं बिझनेसवाला असला तर तुम्ही शरीरासाठी 1 तास सकाळचा व्यायाम द्या, संध्याकाळचा 1 तास द्या, किंवा घेऊन 1 दिवसातून एक तास द्या शरीरासाठी द्या. तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही किती सगळ्यांपाशी पैसा येतोच आज न उद्या, म्हणजे पैशाचा काही विषय नाही. फक्त ते करत असताना मी एक सांगेन, तुमची शरीर संपत्ती ही सगळ्यात मोठी आहे आणि तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही राहाल तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, ही एक मी सांगू शकतो. आणि तुम्हाला जे जे काय कराल म्हणजे प्रामाणिक कुठल्याही गोष्टीत तुम्ही कराल आणि बिनव्यसनी आहाल तर तुम्हाला आज न उद्या काय ना काहीतरी ते हाताला लागल्याशिवाय राहणार नाही. असा विषय. आणि आपण चारधाम यात्रेचा तब्बल 4350 किलोमीटरचा प्रवास करून आपण आपल्या जन्मभूमी या ठिकाणी पोखरामध्ये पोहोचला. की गावकऱ्यांनी आपलं देखील फार चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. खूप गावकरी प्रेम करतात आणि प्रेम करतात म्हणजे ते म्हणजे मी भारावून जातो एवढे माझ्यासाठी ते म्हणजे अपेक्षा नसताना बी म्हणजे ते एवढं माझ्यावर पहिल्यापासून प्रेम करतात. ते त्यात काय मी सांगू शकेल तेवढं कमी. आणि माझ्या गावात आलेल्या मिरवणूक काढली, परत जायगाव मध्ये मला खूप लोकांचे प्रतिसाद, त्यांनी बी माझे म्हणजे हा भरपूर म्हणजे आंबेरी म्हणा, जायगाव असेल, औंध असेल, बोसरे असेल, भरपूर. आणि माझ्यावर एक निष्ठावंत बोसर म्हणून गाव आहेत तर ते बी माझ्यावर खूप म्हणजे लोक प्रेम करणारे आहेत. आणि माझे मित्र कंपनी तर काही विषय नाही. असे मी एवढंच म्हणजे जे मला काहीच म्हणजे एवढी ही खरी माझी संपत्ती आहे असे म्हणेन. अतिशय किरकर महाराज म्हणून एक मठ आहे चांगले बरे. तर ते एक मी बरोबर 9 ते 10 जपासाठी जायचो ध्यानासाठी. रोज संध्याकाळचं परत एक 7 ते 8 कीर्तन असायचं. संध्याकाळचं 3ला मी तालमीत आलो की 3ला तालमीत 6ला बरोबर सगळं व्हायचं. 6 ते 7 पर्यंत मी सगळं थंडाई बिंडाई मारून खाणं बिणं आवरून बरोबर 7 ते 8 परत कीर्तनाला जायचं रोज. आणि ते कीर्तन करून आलं की मग काय जे खायचं म्हणजे भाजी असेल काय असेल ते मंडळीतून घेऊन ते बनवून 1-1.5 तासाभरात असं शेड्यूल माझं असायचं. म्हणजे कुस्ती त्याचबरोबर अध्यात्माची जोड. अध्यात्मही आपल्याला ज्या काही गोष्टी नडतात त्या गोष्टी क्लिअर करत असतात. त्या अज्ञतेची ताकद आणि ते चांगली दिशा दाखवत असतं. भलं तुम्ही काय ना बनवू काय बनवू पण तुम्हाला ती कायम चांगली दिशा असते. मग त्या दिशेत तुम्ही कायम स्वरूपी आनंदी राहणार हे तर नक्कीच आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्ही म्हणजे ज्या बारीक सारीक गोष्टी सांगण्यात आलं नाही अशा गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा. कीर्तन महाराजांनी भरपूर तर मी एक बघण्याचा एक दृष्टिकोन तर प्रत्येक जण असे महाराज असतात की घेतात पण तर एक मी महाराज बघितले की देतात. म्हणजे असे देणारे महाराज खूप कमी असतात. हे आता कलियुगात आता ह्या बघायला भेटत नाही. आता आम्ही परिक्रमात बी जाताना बरेचसे आम्हाला अनुभव आहेत तसे. 4 धाम परिक्रमेत आम्ही गेलो. सियाराम बाबांचे बी आमदासनी एक नर्मदा घाटी एक मोठे दर्शन झाले. ते बी तसेच महाराज आहेत. ते तर ज्योत असे तुम्ही युट्यूबला टाकले ना सियाराम बाबा म्हणून तर त्यांचे बरेचसे तुम्हाला माहिती भेटेल. आणि ते एवढं म्हणजे त्यांचं दर्शन झालं त्या दर्शन ते कोणाशी कंटिन्यू संवाद साधत नाहीत. पण ते सियाराम बाबा एक सत्पुरुष म्हणजे दिव्य आत्ता देव म्हणलं तरी चालेल. ते आत्ता ह्या कलियुगात बघायला भेटणारे एक पुरुष अवतार आहेत. आणि हनुमानाने त्यांना दर्शन दिलेले आहे आत्ता आहे. आणि तर ते तुम्ही सांगतो आम्ही स्वतः बघितले ते म्हणजे माची दीप लावताना माचीस लावत नाही. ते मंत्राच्या साह्याने दीप हे करतात. हे आता बघायला भेटतंय तेच आपले एक लय मोठं नशीब आहे. 135 वय आहे त्यांचं. 135 वय आहे त्यांचं.
आणि 135 वय असून ते आता रामायण कंटिन्यू म्हणजे पाठ करतात. बाकी कुणाशी असे संबंध नाही, डायरेक्ट वरच्याशी त्यांचा संबंध आहे. ते खूप म्हणजे ते एक बघा आमच्या परिक्रमेत बघण्यासारखी गोष्ट म्हणजे असे मोठे दर्शन झाल्यामुळे. अनेक साधूंचे दर्शन, काय हट्टयोगी म्हणजे कंटिन्यू काही काहींचं हात वर्षानुवर्ष असं वरच होते. म्हणजे असे त्या साधूंचे आम्हासनी त्यांच्याकडून काय प्रेरणा भेटल्या, काय त्यांचं जे काय जीवन असतं ते समजलं. आणि असे प्रवास असताना प्रवास ह्यो का करावा, पहिले ऋषीमुनी का प्रवास करत होते, बाहेरच्या त्यात मला अमेरिकेवाले दिसले, परत चीनवाले दिसले, बरेच आणखीन बाहेरच्या देशातले तिथे प्रवास आलेले. आपल्या देशात ते खोज करून चालतात, म्हणजे ते माहिती ऍड करून चालल्यात आणि आपल्यातले विसरत चालले. म्हणजे आपल्यात एवढा भंडार आहे पण ते आपण विसरत चाललोय, म्हणजे ज्ञानाचा. आणि ते आपलं नेत चालल्यात आणि आपण विसरत चाललोय. आपली परंपरा आपण विसरत हा, म्हणजे ते बाहेरच्या देशातले खूप वर्षानुवर्ष आपल्या इथं उत्तराखंडमध्ये राहिलेले आहेत माणसं माहितीसाठी. आणि आपणला जायचं म्हणजे परिक्रमा हे भरपूर शिकवते. परिक्रमा असं काय नाही की बाबा मग ज्याला उद्योग, पण मी म्हणतोय लांब तर नाही गाडीनं तरी पण बाहेर जाऊन यावं. कारण की हे अनुभव सगळं म्हणजे भरपूर शिकवतात अनुभव. आणि फिरून आपले महाराज छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचं भरपूर किल्ले आहेत, ते आवर्जून ते महाराजांनी काय आपल्यासाठी केलं ते सगळं किल्ले गेल्यावर कळत. म्हणजे अनेक गोष्टी अशा आपल्याला आहेत भंडार, पण ते आपल्याला कळत नाही. आणि त्या व्यसनाच्या आहारी परत आणखीन गुरफटत म्हणजे सगळे चालले त्यातून बाहेर येऊन हे एक मोठं म्हणजे एक ठरवलं तर एक मोठ्या एक आपण कशातच आपण हारू शकत नाही म्हणलं तरी चालले. परिक्रमा एक अशाच म्हणजे परिक्रमा एवढ्या टेपला नेत असते त्या की तुम्ही ते विचार बी करू शकत नाही, तुम्ही ह्या लेवलला येऊ शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत या. तर अतिशय पडखरपणे भाऊने आपलं मत व्यक्त केलेलं. भाऊ, आपले असेच विचार या तरुण पिढीसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. एक म्हणजे काय काय लोक म्हणतात की काय फिरायचे आहे, त्याच माग आपल्या गावात सगळे तलाव आहे हे आहे. पण ती काय एक म्हणजे त्यांची एक बुद्धी, म्हणजे ते अशी असल्याची बुद्धी आहे. माझं ते एक स्पष्ट मन आहे. जे बाहेर गेल्यातून ते बाहेरचा जो ज्ञान आहे, ज्ञात आहे, जे नवीन नवीन लोक भेटणार आहेत ते खूप सांगून काहीतरी आपल्याला जातात आणि ते एक वेगळाच आपल्याला मोठी प्रेरणा भेटत असते. कारण की अवश्य मी म्हणतो 2-3 महिन्यातून एक जावं फिरून, बरं असं पायी नाही पण गाडीनं तरी फिरून यावं, ही एक मी नवीन पिढीला कायम सांगत आहे. पडखरपणे या ठिकाणी आपला वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.